नमस्कार फ्रेंड्स, तुम्ही पाहत असलेले निसर्गाचे सुंदर असे दृश्य माझ्या माहेरच्या घरासमोरील आहे। निसर्गाचं आणि माझं नातं जणू काही निसर्गाशी नाळ बांधल्यासारखं आहे। घरासमोर नारळाचे, पिंपळाचे, जांभळाचे आणि सुपारीचे झाड आहे। या निसर्गाच्या सानिध्यात रमताना सकाळच्या वेळी नाश्त्याला पप्पांच्या हातचे खावणे खाण्याची मजाच काही वेगळी, जणू काही कोकणचाच फील। इमारतीखाली पुढील भागात दत्तगुरूंचे मंदिर आहे। या दत्त मंदिरात श्री गणेशाची, श्री महालक्ष्मीची, श्री स्वामी समर्थांची आणि श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे। आणि आता भविष्यात माननीय श्री सुनील राणे साहेब यांच्यामुळे इमारतीसमोर सुंदर असा बगीचा तयार होणार आहे। आपण आता मंदिरात प्रवेश करूया। कोकणात घराबाहेर जसे तुळशी वृंदावन असते तसेच या मंदिरात देखील तुळशी वृंदावन आहे। मंदिरातील सर्व मूर्ती ह्या संगमरवरी आहेत। पहिलीच मूर्ती ही दत्तगुरूंची आहे, दुसरी मूर्ती ही श्री महालक्ष्मी, मधोमध श्री गणेशाची मूर्ती आहे आणि नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे। पक्ष्यांचा किलबिलाट, सकाळ संध्याकाळची आरती, घंटानाद या सर्व सुंदर गोष्टींचा सहवास हुबेहूब कोकणासारखा मुंबईत राहून घेता येतो। घरासमोरील निसर्गाची सौंदर्यता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुमच्या प्रतिक्रिया माझे मनोबल वाढवण्यास नक्की मदत करतील।